आजचा दिवस स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्याचा दिवस आहे। आजचा दिवस जे भारताच्या रक्षेसाठी सैनिक अत्यंत अहोरात्र झटतात त्यांना वंदन करण्याचा दिवस आहे। आजचा प्रजासत्ताकाचं महत्व एक स्वातंत्र्य दिनापेक्षा एक वेगळं आहे। स्वातंत्र्य दिनाला आपलं स्वातंत्र्य भेटल्याचा आनंद संपूर्ण भारताला तर आहे, पण प्रजासत्ताक दिनाचं महत्व म्हणजे प्रत्येक भारतातल्या नागरिकाचं स्वातंत्र्याचे अधिकार हक्क काय आहेत हे आपल्याला शिकवणारा दिवस आहे। त्याचबरोबर स्वातंत्र्य तर आहेच, पण त्याची जबाबदाऱ्या पण आहेत। हे जबाबदारीचं भान या प्रत्येक नागरिकाने ठेवलं पाहिजे। तुम्ही ठेवलं पाहिजे, मी ठेवलं पाहिजे, या सगळ्यांनी ठेवलं पाहिजे, पत्रकारांनी ठेवलं पाहिजे। ज्याला ज्याला जी जी जबाबदारी आहे त्या त्या जबाबदारीचं भान त्यांनी जर ठेवलं तर भारत देश हा समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही। हे आपल्या भारताची लोकशाहीची आणि त्या कॉन्स्टिट्युन्सी जी लिहिलेली आहे त्याची जी रचना आहे तशी, आणि म्हणून आजचा दिवस आपण ते भारत देशाच्या जडणघडणीसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे। 75 वर्ष झाली, अनेक नेत्यांनी अनेक अधिकाऱ्यांनी आपला भारत देश समृद्ध केलाय आणि भविष्यात आपण एकत्रित एक दिलाने करू असं माझं एक मानस आहे। मला एक आवर्जून गोष्ट इथं सांगायची वाटते की नगरपालिकेची निवडणूक गेले 2-3 वर्ष झालेले आहे, तिथं प्रशासक सीओ म्हणून काम करतात। पंचायत समितीच्या निवडणुका जर गेल्या 2-3 वर्ष झाले नाही, तिथं प्रशासक म्हणून व्हिडिओ काम करतात। ते आता दुहेरी भूमिकेत आहे, प्रशासनाचा अधिकारी म्हणून पण आणि लोकप्रतिनिधी म्हणून पण। सगळंच आमच्या ताब्याचे म्हणून आम्ही मालक झालोय असं त्यांच्या मनात येता कामा नये। शेवटी ही सगळी जी रचना आहे ही लोकांसाठी आहे आणि लोकांच्या हिताच्या कर्तव्याचा त्यांचे जे काय म्हणणं आहे ते जर ऐकून जर घेणार नसेल तर तुम्ही तुमच्या जबाबदारीचं भान विसरताय। एवढं तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आणून देण्याचं काम मी जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून आजच्या दिवशी मला ते करावंसं वाटतं। इथून पुढं पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, या छोट्या छोट्या एजन्सीज या लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून काम करतील अशी अपेक्षा करतो आणि प्रत्येक 8 दिवसाला दोन्ही दालनामध्ये मी स्वतः येऊन सगळ्या लोकांना घेऊन तिथल्या त्या प्रभागाच्या असतील, तिथल्या त्या गटाच्या असतील, तुमच्या मार्फत ज्या ज्या गोष्टी तुमच्या विभागावाईज होतात की नाही होतात, कशा पद्धतीने अधिक सुलभ होईल, लोकांचं काय मत आहे ते जाणून घेण्यासाठी मी निश्चित प्रकारे केली। आपण या आवारामध्ये बसतोय, अनेक वर्ष आपण सांगतो की याचं वाड्याचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे। आता त्याला एक मुहूर्त सापडलेला आहे। शासनाने नवीन तहसील कचेरी बांधण्यासाठी 40 कोटी रुपयासाठी दिले। जिथं फूड गोडाऊन आहे तिथं आपण नवीन 1-1.5 एकरामध्ये नवीन प्रशासकीय इमारत सेंट्रलाइज बांधतोय। तिथे वेगळे वेगळे ऑफिसेस असणार आहेत तहसीलदारांबरोबर। त्याचबरोबर ज्या संस्था समाजाच्या हितासाठी काम करतात त्यांचे असे जवळपास 12 दालन तिथे केले, जेणेकरून एक सेंट्रलाइज ज्येष्ठ नागरिक संघ असेल, पत्रकारांचा एक भवन आहे, अपंगांचं एक दालन आहे, असे जेणेकरून सगळ्या लोकांना ते मदत होईल। विशेषतः माझ्या पश्चिम पट्ट्यातले आदिवासी बांधव असतील त्यांचे कोऑर्डिनेशन सेंटर तिथं आपण ते करतोय की जेणेकरून त्यांचं आदिवासी महामंडळ असेल, शबरी असतील, पीओचं ऑफिस असेल, त्याच्या रिलेटेड जे जुन्नर शहर आणि त्यांच्यामध्ये काम असेल तर त्या सेंट्रलाइज बिल्डिंग मध्ये एकदा नागरिक जर इथं आला त्याचं काम झालंच पाहिजे अशा प्रकारची प्रशासकीय इमारत करतोय। ते एकदा शिफ्ट झाल्यानंतर आर्किओलॉजीने आता आम्ही हाती काम घेतलंय या फोर्टचं रिस्टोरेशन करण्यासाठी, स्ट्रेंथिंग करण्यासाठी, त्याची पुनर्जीवित आणि पुनर्बांधण्यासाठी की जेणेकरून हा वाडा पूर्वीपासूनचा जो होता तसं प्रकारचं जतन करून हे सगळे तटबंद्या, हे सगळे वेश भविष्यात या सगळ्या चांगल्या पद्धतीने होतील। फूड गोडाऊन आपण खानापूरच्या गायरांमध्ये शिफ्ट करतोय। इथून पुढच्या 50 वर्षाची लोकसंख्या ग्राह्य धरून जेवढं गोडाऊन लागेल ते आपण आत्ताच बांधणार आहे आणि त्याची तब्बल किंमत 60 कोटी रुपयाची आहे की जेणेकरून भविष्यातल्या जुन्नरच्या दृष्टिकोनातून आपल्याला अत्यंत चांगल्या होईल। पुढच्या महिन्यात शिवजयंती आहे, शिवजयंतीला पण अत्यंत आपल्याला वेगळ्या वेगळ्या कोऑर्डिनेशन समन्वयाचे मीटिंग सगळ्याच पक्षाच्या लोकप्रतिनिधीला, आजी माझे लोकप्रतिनिधी घेऊन येत्या काही दिवसात करतोय। मागच्या वेळेस शासनाने अत्यंत भव्य दिव्य शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला, अत्यंत चांगला घेतला, पण त्याचे नियोजन, त्याची तयारी ऐन शिवजयंतीच्या तोंडावर झाले असल्यामुळे काही त्रुट्या राहिल्या होत्या, पण त्याची तयारी आम्ही आता 1 जानेवारी पहिल्या आठवड्यात जानेवारीपासूनच ती चालू केलेली आहे। त्याच्या बाबतीत आपण इथं काय काय करणार आहे, हजारो लाखो संख्येने शिवभक्त येतात,
शिवनेरी गडावर लोड कॅरिंग कॅपॅसिटी तिथे किती लोक येऊ शकतात त्याची एक मर्यादा आहे. शासकीय शिवजयंती तर व्हायला पाहिजे. या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने सविस्तर त्या बैठकीमध्ये चर्चा होऊन आपल्याला अधिकच चांगल्या पद्धतीने कसं करता येईल ह्या दृष्टिकोनातून काम करूया. भारत देश अत्यंत उज्ज्वल भविष्याकडे उज्ज्वल विकासाच्या दृष्टिकोनातून चालत आहे. महाराष्ट्र चालत आहे. त्यात माझा पर्यटन जुन्नर तालुका जे छत्रपती शिवाजी महाराजांचा जुन्नर तालुका कुठल्या बाबतीत कमी पडणार नाही. तुमच्या सगळ्यांचा एक लोकप्रतिनिधी नात्याने सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेऊन पुढे चालण्याची माझी भूमिका असणार आहे. मी तहसीलदार साहेबांना आभार मानतो की त्यांनी हा चहापानाचा कार्यक्रम इथं आयोजित केला. मी आमदार झाल्यानंतर पहिल्या चहापाना जेव्हा इथं आलो तेव्हा त्यांनी जेव्हा तो नाश्ता दिला होता तेव्हा त्याच्यामध्ये ढोकळा होता. का महाराष्ट्र दिन होतं मला दिन महाराष्ट्र दिन होतं माझ्या मी महाराष्ट्र दिन साजरा करतोय आणि नाश्ता मात्र गुजरातचा हा चालणार नाही. म्हणून ते तिथे सुधारणा करून आपले पोहे आणले पण आधी चहा दिल्यानंतर पोहे आणले ते काही बरोबर नाही. आधी पोहे आणा आणि मग ढोकळा येऊ द्या आणि पोहे येऊ द्या. हा ढोकळा पण असू द्या आणि पोहे असू द्या. काय ढोकळा नको बाकी रसगुल्ला डोसा बिसा ही काही गमतीचा भाग राहून द्या. पण ह्या तालुक्यात बंधुत्व समता अनेक जाती धर्मांना एकत्रितपणे पुढे घेऊन जाण्यासाठी ज्याची त्याची मान राखण्याचं ज्याला त्याला त्याचा धर्माचं पालन करण्याचा अधिकार आहे. पण इतर जाती धर्मांना आव्हान देण्याचं निश्चितच कोणाला अधिकार नाही आणि ते सांभाळण्याचं काम आपण सर्व एकत्रितपणे करूया. मी पुन्हा एकदा वल्लभशेठ बेनके साहेब आमचं कुटुंब जुन्नरच्या आम जनतेच्या वतीने आपल्या सर्वांना या प्रजासत्ताकाच्या दिनाच्या निमित्ताने मला शुभेच्छा. जय हिंद जय महाराष्ट्र.